सहलीला जायचं सहलीला. गेम असा आहे की आपल्या आपल्या पार्टनरसाठी किंवा गाडीत जेवढे आम्ही अवेलेबल आहोत त्यांच्यासाठी आपण एक गाणं डेडिकेट करायचं आहे. सकाळी 8:30 दरम्यान निघालेलो आणि आता ऑलमोस्ट 8:30 झालेत. सो मध्ये थांबत जेवण बघा लाईन सगळं लाईन. ओके, तर तुम्हाला मी इथून दर्शन करवते. अभिषेक चालू आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आणि आजचा ब्लॉग फॅमिली ब्लॉग आहे, कारण की माझी फॅमिली म्हणजेच माझ्या आईच्या इकडची फॅमिली, माझी माहेरची माणसं, आम्ही लोक चाललेलो आहोत देवदर्शन करायला. आणि खूप मजा करणार आहेत गाडीमध्ये. ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे हा. आणि त्याच्यानंतर आम्ही जिथे चाललो आहोत, म्हणजेच तुम्हाला कॅप्शन थंबनेलवरून समजलंच असेल की आम्ही चाललेलो तुळजापूरला आणि तिथे जाणार आहोत, देवीचं दर्शन घेणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास हा तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच. सो माझा संपूर्ण ब्लॉग बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अक्षदा अँड मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. गाडीमध्ये सामान आम्ही पॅक केलेलं आहे. ऋषी तुला मिस करतोय, कारण की हे काम नेहमी तुझं असायचं ते आज आम्ही दोघी करतोय. सो फायनली गाडीमध्ये सामान गेलेलं आहे. आता आमची जे पॅरेंट्स आहेत आमच्या मुलाला घेऊन खाली येत आहेत आणि आम्ही आता ऑल सेट आहे, आम्ही निघतोय. सो स्टे ट्यून. आपली सगळी झाली ना, ठीक आहे. आमचा दोघी काढून ह्याच्यामध्ये टाकून टाकू. हां, त्याच्यावर हिला कोपऱ्यातून टाका, हिला कोपऱ्यातून टाका. आणि ही दाखवणार तुम्ही आणि आमच्यात भांडणं लावून देणार आहात. अगं मग आमच्याकडे ती त्याच्यामध्ये राहत नव्हतं. आमच्या जीन्स आहेत ना, आम्हाला किती दिवसाची पाहिजे की नाही. मांड्या जातील कामात तुम्ही. सहलीला जायचं सहलीला जायचे सहलीला सहलीला जायचे सहलीला. बरोबर आहे. तर आम्ही निघालेलो आहोत आणि सगळे पिकनिक साठी एक्साइटेड आहेत. गणपती बाप्पा मोरया. काय झालंय माहितीये, पूजाने ना मला काल फोन केले, आपण ती रील काढू ना सहलीला जायचं. आणि आता मी तिला अख्खी पिकनिक ह्याच्यावरून चिडवणार आहे. आता बघा पूजा, सहलीला जायचं सहलीला जायचं सहलीला. म्हणजे तुला माहिती आपण लहानपणी काय करायचो पिकनिक ठरली की बाबांकडनं पैसे गोळा करायचे, बॅगा आणायच्या आणि इतकं ओव्हर रायटिंग करायचं ना की हा पिकनिकला चालू, यू नो नो वन गोज, फक्त आम्हीच जातो. खरंच आपणच जायचो. ऍक्च्युली आम्ही मेगा विजयमध्ये असायचो ना, म्हणजे जेव्हा, तर आम्ही असं दर 2-3 महिन्याने पिकनिकला मामा आम्हाला म्हणजे गावी असलं तरी आमचं ती पिकनिक असायची. त्यामुळे अशी आम्ही ओव्हर ऍक्टिंग करायचो. त्यामुळे आता आम्ही आमच्या मुलांना तसंच भटकंती सारखं भिवंतर आठवड्याला पिकनिक. ओके, तर मुक्ताला भूक लागली आणि काय खायला घालायचं मुक्ताचा खूप प्रश्न होतो, कारण की तिला तिखट आवडत नाही. सो पूजाने तिला हे घेतलंय. पूजा म्हणाली की हे दे तिला, सो हेल्दी पण आहे आणि तिला औषधं पण घ्यायची आहेत सर्दीची, त्यामुळे हे बेस्ट होऊन जाईल. ते तिला गाडीत बसवलंय आणि आता तिचे एक्सप्रेशन्स बघा तुम्ही फ्रुट्स बघितल्यावर. पूजा माऊने घेतलं तुला आणि ज्यूस नाही आहे तो. तरी बोलते असं काय म्हटलं असेल का तरी. अगं फ्रूट आहे मुकुट आहे, ते खोलायचंय. बसूया. हे जे प्रेम आहे ना चहाचं, आपण गाडीत जाऊ. कसं आहे टेस्ट? चहा छान, सुंदर आहे, खरंच चांगली चहा. आहा, कुल्हड मधला चहा थोडा थंड होता, कारण की मी मुकुला जाऊन ते फ्रुट्स देणार, मग मी येणार, मग माझा चहा जो स्पेअर होता तो घेणार, पिणार. चला निघूया. तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही ठरवलंय की गेम खेळायचा. सगळ्यांच्या झोपा मस्त झालेल्या आहेत.
सुई बाबा बोलतायत ना. हो मामा दे मला माईक दे. हॅलो. तर असंच ठरलं आता की गेम स्टार्ट करायचा आहे आणि गेम असा आहे की आम्ही जेवढे गाडीमध्ये अवेलेबल आहोत त्यांनी एकमेकांसाठी गाणं डेडिकेट करायचं आहे. कोणालाही करू शकतो, असं काही नाहीये की आपण आपल्या फक्त पार्टनरलाच करायचंय. ठीक आहे. तर पहिलं स्टार्ट करणार आहे आईपासून. आई पहिलं गाणं डेडिकेट करणार आणि ती कोणाला करणार आहे ते तीच सांगेल. ठीक आहे. तर माईक. हॅलो, मी माझ्या ना मुलीसाठी गाणं म्हणते, अक्षदासाठी. ओके. फूलों सा चेहरा तेरा, कलियों की मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है. हॅलो. तर आईने खूप छान आणि क्यूट गाणं गायलं आहे. थँक्यू आई. आता नेक्स्ट आहे रंजा मामी. आणि आता रंजा मामी कोणासाठी गाणं डेडिकेट करणार आहेस तू? बोल ना. अरे सुनील बाबा तुझं काय चालू आहे? तिला वाटली तू झोपली. आबा बोलायचं असं नाही बोलायचं. आबा म्हणायचं. ओके रंजा मामी स्टार्ट. तू कोणासाठी बोल ना गाणं, असं तोंडाने बोलत असेल, डोळ्याने खुणवायचं नाही. कोणासाठी गाणं गाते? हा त्यांच्यासाठी, ओके चल बोल. तुझ्या मामासाठी. अच्छा माझ्या मामासाठी, दीपक मामासाठी गाणं आहे. दीपक मामा वर बघ. ओके आता बोलता गाणं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. वा मस्त 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 मस्त. ओके नेक्स्ट आहे दीपक मामा. सो दीपक मामा तू कोणासाठी गाणं डेडिकेट करणार आहेस? परतफेड करून टाकतो. ओके बोलू. बोल. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. वा मस्त 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 मस्त. ओके सो नेक्स्ट आहे सुनील बाबा. आणि सुनील बाबा तू कोणासाठी गाणं गाणार आहेस? स्मितासाठी. अरे बापरे, मी काय वेड्यासारखा प्रश्न विचारते ना. तू कोणासाठी गाणं गाणार आहेस? ओके कोणतं गाणं आहे मामा? बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. दारो बाग पीता हो, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. ओके आता सुनील मामाने इतकं छान गाणं गायलेलं आहे. आता मामेचा टाइम आहे. सो मामी थोडी लाजते कारण की तिचं फर्स्ट टाइम ती असं गाणं वगैरे डेडिकेट करते, पण तरी सुद्धा तिने काहीतरी विचार केला असेल गाण्याचा. तू कोणतं गाणं गाणार आहेस आणि तू कोणासाठी गाणार आहेस? मामासाठी. मामासाठी गाणं कोणतं? तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर, तेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह कर. आता नेक्स्ट आहे पूजा गवाणकर. हाय पूजा. आता तू कोणासाठी गाणं गाणार आहेस? मी ह्यांच्यासाठी राहुलसाठी गाणं गाणार आहे. ओके माझा आवाज काही इतका चांगला नाहीये. ठीक आहे. प्रयत्न.
तुझे देख देख सोना तुझे देख कर है जगना, मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी, तुझ में बसी है मेरी जान, हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जाए. लव यू राहुल. ओके, तर आता नेक्स्ट आहे मी, आणि मी गाणं माझ्या आईसाठी डेडिकेट करते. ओके. तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, पुढे प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है नाही ओ माँ, ओ माँ, ओ माँ. ओके, आणि हे प्रत्येक आईसाठी गाणं आहे, कारण की प्रत्येक आई ही खूप सुंदर असते आणि जितकी ती. ओके, आता माझी मुक्ता गाणं गाणार आहे. हे कोणासाठी गाणं गाणार बुकू? कोणतं गाणं? मम्मासाठी. बोल ना, कोणतं गाणं मम्मासाठी? एक मिनिट, मी माईक कॅमेरा घेते तुझ्या समोर. आता माझी मुक्कू गाणं गाणार आहे. मुक्कू, तू कोणासाठी गाणं गाणार? मम्मासाठी. ओके, बोल कोणतं? ओ मा. ओ मा. आणि पुढे ओ मा. ओ मा. एवढंच गाणं बोललं. नाही होणार. आता नेक्स्ट आहे आई. आईला परत गाणं डेडिकेट करायचंय. सो आई, आता तू कोणाला डेडिकेट करणार आहेस? मी आता मुक्तासाठी. ओके, कोणतं गाणं? छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी, भोली सी प्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में सी झूमती रहे, खुशियों की बारातों से झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे माँ के गीत की तरह. एक मिनिट, नाही आवडलं गाणं तुला? कोणतं म्हणायचं मग? पाहिजे तुला गाणं? कोणतं पाहिजे गाणं? माझी मुकुटाची आणि चुंदोले आवड. ओके, ते माझ्याकडे गाणं. आता मी बोलणार आहे. आता ना माझ्या मुक्कूसाठी मम्मा गाणं गाणार आहे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग? काय तुझं नाव? चुंडाली. ए, आता मला ना माझ्या विवानसाठी गाणं गायचंय. एंड विवान इज माय गुड बॉय एंड सॉन्ग इज छोटा बच्चा समझ के हमको नाच दिखाना रे, टुपी टुपी टप टप, टुपी का बच्चा समझ के हमको आ समझाना रे, टुपी टुपी सब टप. तर आता पूजाने मस्त राहुलसाठी गाणं गायलेलं आहे आणि आता टाइम आहे राहुलचा. सो असं नाहीये की तो ड्राईव्ह करतो म्हणजे त्याला सुट्टी आहे ह्या गेम पासून. ओके, हाय राहुल. अच्छा, चल गाणं कोणतं आता पूजासाठी? असं गाणं आहे तू कोणासाठी गाणं गाणार आहे? पूजासाठीच बोल गाणं. चेहरा हो या चांद खिला, जुल्फ कनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या. थँक्यू. आता सांगून टाक. मन के सच्चे बच्चे, मन के सच्चे, सारी जग के आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते हैं प्यारे, बच्चे मन के सच्चे. हॅलो, तर आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. जेवायला स्टॉप घेतला आहे आणि जय मल्हार करून एक रेस्टॉरंट आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिक्स आहे. तर तिथे थांबणार आहोत, जेवणार आहोत आणि मग पुढचा प्रवास सुरू करणार. तर ना हॉटेलच्या अगदी बाजूला ना इथे नर्सरी आहे आणि मला एक लाजाळूचं झाड पाहिजे, तर ते ह्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे का बघते.
जर असेल तर बरंच होईल. मी लगेचच घेईल ते, कारण की मला लाजाळूचं झाड हवं आहे माझ्या घरात. ठीक आहे, तर तिथे कोण अवेलेबल आहे नाही आहे. किती सुंदर नर्सरी आहे बघ. आय थिंक दिस वन इज लाजाळूच. ये फायनली आय गॉट इट. तर आम्ही मस्तपैकी अख्खा मसूर भाजी मागवली आहे, शेवभाजी मागवली आहे आणि काळी भाकरी म्हणजेच बाजरीची भाकरी मागवली आहे. इतकं सुंदर जेवण ना व्हेजमध्ये, खरंच जेवण होते. लिटरली असं गावचा फील येतो, तो असा स्मोक येतो तो तंदूरवर याच्यावर भाजलेला, चुलीवर भाजलेला. खूप भारी आहे जेवण. मामाने आणि सुधा मामीने त्या लोकांनी तिकडे पंजाबी थाली मागवली, पूजाने नान मागवलेले आहेत. आणि मुकूचं काय चालू आहे बघा, दादाचं काय चालू आहे बघा. आम्ही सकाळी 8:30-8:30च्या दरम्यान निघालेलो आणि आता ऑलमोस्ट 8:30 झालेत. सो मध्ये थांबत, जेवत, नाश्ता करत, त्याच्यानंतर चहा पीत असे करत करत आम्हाला रात्रीचे 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता आम्ही मंदिराच्या इथे आलेलो आहोत. दर्शन घ्यायला लाईन किती आहे काय आहे काही माहीत नाही, पण खूप एक्साइट आहोत. मामी मामी बोलते आता सगळं एवढं व्यवस्थित आलोय, आता व्यवस्थित दर्शन झालं, दर्शन व्यवस्थित होऊ दे. ओके, सो असं मंदिराचा आवर आहे. 8:30 वाजले. ओके, सो लास्ट टाइम मी तुळजापूरला आलेली तेव्हा दिवस होता, म्हणजे सकाळच्या टायमात आमचं दर्शन झालेलं आहे. 2-3च्या दरम्यान दुपारचं टायमात दर्शन झालेलं. आणि आता रात्रीचं आम्ही आलेलो आहोत. 8:30 झाले आहेत ऑलमोस्ट. तर तुम्हाला रात्रीचं इथलं वातावरण सांगते, दाखवते कसं आहे ते. पूजा काय वाटतंय तुला आता? काय ना, व्यवस्थित दर्शन घेऊन दे. छान मागे प्रवास करून. ओके, सो एक्साइटेड आहोत. ओटी आता घ्यायची आहे. कशी आहे आणि ही? साडी ब्लाऊज पीस घ्यायचा का साडी घ्यायची? नाही, हे घ्यायचं ओटी फक्त. पूर्ण 100 रुपयाला. ही 100ची आहे का? त्याच्यावर ब्लाऊज पीस ठेवून आणि साडी पूर्ण ओटी 351. अच्छा. आणि हे कसं आहे? ठीक आहे, हे द्या मला. मुक्त किती नानुकली चालते बघ. ए नानुकले. सो मंदिराजवळ आलेलो आहोत आणि हे प्रवेशद्वार आहे. पटापट. ओके, तर मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आज पौर्णिमा आहे आणि त्याच्यात संडे, त्यामुळे किती गर्दी मिळणार आहे ते माहित नाही. ए नाही उचलायचं, ते माहित नाही. मुक्त माझ्या हाताला आहे. सो मुकू हाय करा. चला 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 चला. इथे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आणि आता त्या गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेऊया. खूप लाईन आहे आणि मुखदर्शनलाच इतकं लाईन आहे की आम्ही जाऊन पासेस तर विचारूच नका. आता कधी दर्शन होईल, किती वाजता होईल काही सांगता येत नाही. तुम्हाला इकडे आळ्या देते दर्शन लाईन किती बघा. लाईन इतकं सगळं लाईन आहे. तर आमचं मुखदर्शन खूप छान झालेलं आहे. सगळ्यांना देवीचा चेहरा बघायला मिळालेला आहे, दर्शन मिळालेलं आहे. मज्जा आली ना? खूप सुंदर दर्शन झालं देवीचं. ओके, तर आता बघू नेक्स्ट टाइम. ओके, तर तुम्हाला मी इथून दर्शन घडवते. अभिषेक चालू आहे, तुम्ही बघू शकता.
आता पूजा केलेली आहे. पकडा कॅमेरा. बघू बघू किती छान. तुळजापूरला येणार आणि आम्ही बांगड्या नाही भरणार असं होईल का? सो मामीने भरलेल्या आहेत, पुप्पूने भरलेल्या आहेत, रंजा मम्मीने भरलेल्या आहेत आणि मी पण काय मुक्ता आता परत नवीन. ती वाव. हा तुम्ही दोघं एकमेकांना फोन लावत बसा. एकमेकाला गाडीत बसून तू पुढे बस एक मागे बसा. तर आता इथे आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि छान फील आला वाड्यासारखा. श्रीमान पाटील वाडा करून चव तुळजापूरच्या परंपरेची असं करून त्यांचं नाव आहे हॉटेलचं. आणि मस्त बसून पंगत आमची रंगणार आहे आणि मस्त आम्ही ताव मारणार आहोत. तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता.